नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण सौ नंदाताई राहणार रावेर यांना आलेली स्वामींची प्रचिती पाहणार आहोत, तेही त्यांच्या शब्दामध्ये. आपल्यापैकी बरेच जण स्वामीचे सेवेकरी आहेत. आपण स्वामीचे अनेक नाम मंत्रजाप करीत असतो. अगदी मनोभावे पूजा प्रार्थना करीत असतो. स्वामींचे अनेक चमत्कार अनेक भक्तांनी अनुभवलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण स्वामीच्या एका भक्ताला स्वामींचा आलेला अनुभव पाहणार आहोत. मी नंदा ललित जगले. मला नुकतेच स्वामी महाराजांची भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती आली. मी स्वामी सेवेमध्ये अतिशय सामान्य सेवेकरी आहे. स्वामी महाराजांची सेवा मला जमेल तशी करायची. माझे श्री स्वामी चरित्र सारामृत दिनांक 6/1/22 गुरुवार रोजी 21 अध्यायाचे वाचन जप व त्या दिवसाच्या इतर सेवा करत 11:30 वाजता पूर्ण झाले आणि त्यानंतर मी आरामासाठी खोलीत गेले. अंग टाकले असेल तर मला एक अनामिक ऊर्जेने प्रेरित केले की उठ, आज गुरुवार आहे. तू काही दुसरे विशेष सेवा करत नाही तर निदान आज संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तरी कर. आणि त्या ऊर्जेने मी पटकन उठून बसले. माझ्या उजव्या गुडघ्याला मार लागल्याने मला उठबस करताना त्रास होत होतो. स्वामी सेवा मार्गातील काही मासिके माझ्याकडे होती आणि नेमके गुरुचरित्राची पोथी माझ्या हाती लागली. मी वाचन सुरू केले तेव्हा 11:40 किंवा 45 झाली होती. मनात विचार आला की माझे वाचन 12पर्यंत वेळेत पूर्ण होईल का, पण असा विचार करून मी भारावल्यासारखे वाचन सुरू ठेवले. स्वामींनी 12च्या आत माझ्याकडून 7 अध्यायाचे वाचन करून घेतले. कसे आणि काय हे मला माहीत नाही, मात्र त्यानंतर घडलेला प्रसंग मी जिवंत असेपर्यंत कधीच विसरणार नाही. स्वामी महाराजांनी माझे सौभाग्याचे दान माझ्या पदरात किती अलगद टाकले हे विसरणं कधी शक्यच नाही. रात्री जेवण उरकून 8:30 वाजता मी स्वयंपाकघरात आवराआवर करत होते. माझे पती शतपावलीसाठी गच्चीवर जाण्यास निघाले, पण थोडा वेळ मुलींशी गप्पा केल्या आणि तिच्या अभ्यासाची विचारपूस केली. सवयीप्रमाणे ते गच्चीवर गेले. मोबाईलवर त्यांनी हनुमान चालिसाचा पाठ लावला आणि ते शतपावली करायला लागले. साधारणतः 2-3 मिनिटे झाली असतील आणि 5व्या मिनिटाला कसे काय माहीत नाही, पण माझे पती अचानक गच्चीवरून खाली असलेल्या गेटवर आणि त्यानंतर खाली रोडवर जोरात आपटले गेले. साधारणतः 14 ते 15 फूट उंचीवरून आलेला इतका आवाज भयानक होता की मी आणि माझ्या सासूबाई हातातील सगळी कामे सोडून पळत बाहेर निघालो. माझे पती रोडवर निश्चित पडलेले, काही हालचाल होत नव्हती, मात्र त्यांच्या हातात मोबाईलवर त्यांनी लावलेला हनुमान चालिसाचा पाठ सुरू होता. हे विशेष. शेजारच्या मदतीने त्यांना मी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथून त्यांना रात्री 11:30 वाजता जळगावला सिटी स्कॅन करण्यासाठी नेले. पूर्ण रस्ता मी त्यांच्या नाडीवर श्री स्वामी समर्थ यांचा जाप सुरू ठेवला. घरी सासूबाईंचा देखील अखंड जप सुरू होताच. सिटी स्कॅन केले. रिपोर्ट पाहून मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण जिथे मी सिटी स्कॅन केले आणि ज्या डॉक्टर मंडळींना मी रिपोर्ट पाठवले ते सर्व बोलले की जर हे रिपोर्टच्या माणसाचे आहेत आणि तो माणूस थोडाफार बोलतोय म्हणजे हा चमत्कार आहे, त्याला दुसरे जीवन भेटले आहे. आम्ही शुक्रवारी पहाटे 4:30 वाजता आमच्या गावी रावेर येथे परत आलो. सकाळी 11 वाजता हॉस्पिटलला ॲडमिट केलं. डॉक्टरांचं म्हणणं होतं की रिपोर्ट नॉर्मल आहेत, तुम्ही आता घरी नेलं तरी चालेल, पण तरीही आम्ही ॲडमिट करून घेतले. त्या रात्री स्वप्नात पांढरे शुभ्र कपडे घातलेले गृहस्थ आले आणि मला बोलले, का गं, आली का माझी प्रचिती? हे गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ महाराज होते. पण माझ्या पतीने हाक मारल्यामुळे मला जाग आली. आता त्यांची खूप फास्ट रिकव्हरी होत आहे, पण डॉक्टरांनी थोडा आराम करायला सांगितले, कारण उजव्या बाजूला थोडा मुक्का मार आणि उजवा खांदा डिस्लोकेट झाला आहे आणि डाव्या पायाच्या बोटाला 3 टाके आहेत. डॉक्टरांच्या मते इतक्यावरून पडल्यावर हे त्यांना जे लागले आहे ते खूप कमी म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधी संकटात एकटे सोडत नाहीत. एक शब्द आहे नशीब, यांच्याशी लढून बघा.
हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द स्वामी आहे. स्वामी आर्ततेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर मला सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.